त्या ठिकाणी म्हणले महाराज आनंदाने सर्वजण माझ्या अंगावरती त्या ठिकाणी अक्षदा टाकतात, पण हे 3 देवता उभे राहिले नाही म्हटले. बरं नकाच राहिलं म्हटले, ब्रह्मदेव नाही राहिले हरकत नाही, सृष्टीचे चालक मालक आहे, माझी पिताश्री आहे, नाही राहिले हरकत नाही. भगवान विष्णू राहिले नाही हरकत नाही. का? कारण ब्रह्मदेवाचे पिता भगवान विष्णू आहे. पण म्हटले माझा जावई असणारा, अरे माझी कन्या मी याला दिली, हा भगवान शंकर माझ्या असणाऱ्या स्वागत करतो बरायला, माझं स्वागत करण्याकरता उभे राहिले नाही म्हटले. आणि जसं त्या सिंहासनावरती प्रजापती पदक्ष बसले तसं भगवान शंकराचा अपमान करण्याकरता सुरुवात केली. म्हणजे जे स्मशानामध्ये राहतात त्यांना काय कळते म्हटले, मोठ्यांचा सत्कार कसा करावा, मोठ्यांना आदर आतिथ्य कसं द्यावं म्हटले. स्मशानामध्ये राहणाऱ्यांना काय करणार आहे. त्याला माझी मुलगी दिली हीच माझी सगळ्यात मोठी चुकी झाली म्हणजे. महाराज अपशब्दाने त्या ठिकाणी भगवान शंकराला बोलू लागले. भगवान शंकराने ते पचन केलं, ते असणारे ते शब्द ऐकले. संपूर्ण कार्यक्रम होत त्या ठिकाणी बसले, विराजमान झाले. आणि विराजमान झाल्याच्या नंतर महाराज इकडून नंदी महाराजाला काय ते दम निघाला. महाराज त्या ठिकाणी भगवान शंकराला म्हणू लागले, म्हटले तेव्हा चला चला म्हटले या ठिकाणी थांबायचं नाही आपल्याला. ज्या सभेमध्ये तुमचा अपमान होतोय ना ती सभा नाही म्हटले, या सगळ्यांचं भरलंय म्हटले. आता सगळ्यांना शाप दिला त्या ठिकाणी. म्हटले अरे तुम्ही जे आनंदाने बसून आमच्या भगवान शंकराचे त्या ठिकाणी अवहेलना ऐकताय ना, तर याचा भोग तुम्हाला भोगावा लागेल असा शाप दिला. नंदी महाराज निघून गेले, भगवान शंकर निघून गेले. काही कालांतराने याच प्रजापती वृक्षाने एका यज्ञाचं काय केलं, आयोजन केलं. आणि आयोजन केल्याच्या नंतर त्या प्रजापती दक्षाने सर्वांना निमंत्रण पाठवलं. स्वर्गामध्ये निमंत्रण पाठवलं, ब्रह्मलोकामध्ये, विष्णू लोकामध्ये, सप्त पुण्यांमध्ये ते असं असणारे काय केलंय, सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी निमंत्रण पाठवलं. आणि निमंत्रण पाठवलं नाही, फक्त एकाच ठिकाणी, ते ठिकाण म्हणजे कोणतं, भगवान शंकराचं. आणि भगवान शंकराचं निमंत्रण न पाठवल्यामुळं सती महाराणीला जाण्याची इच्छा होती. सगळ्यांना माहिती झालं म्हटले सगळेजण येणार आहेत. सगळेजण निघाले, पण निघत असताना कुठून निघाले, कैलासावरून. जाता जाता सती महाराणीला आवाज देऊ लागले. म्हटले ग सती चल ना म्हटले, तुला यायचं नाही का. ते म्हटले कुठं. म्हटले तुझ्या वडिलाच्या घरी सुंदर यज्ञाचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे, आणि आयोजन केल्याच्या नंतर तुम्हाला यायचं नाही. म्हणले यायचं मला, पण मला काय सांगितलं नाही. म्हणजे विष्णू लोकामधून विष्णू पत्न्या जात असताना विचारू लागल्या. म्हटले चला ना. ते म्हटले यायचंय, पण मला निमंत्रण नाही. इंद्र लोकामधून जात असताना इंद्र पत्न्या म्हणू लागल्या सती महाराणी चला. ते म्हणू लागल्या की नाही, मला काही नाही, निमंत्रण नाही. येते म्हणले चला. निमंत्रण नसलं तरी माझ्या आई वडिलांच्या घरी जाण्याकरता मला कशाला निमंत्रण पाहिजे. येते म्हटले चला. पुढे मी आलेच म्हटले मागून. आणि ती सती महाराणी भगवान शंकराला त्या ठिकाणी महाराज विनंती करू लागले. म्हटले देवा चला ना. म्हटले एकदा तुमच्या सासरवाडीला माझ्या पित्याने, तुमच्या सासऱ्याने सुंदर यज्ञ त्या ठिकाणी आयोजित केला, आणि त्या यज्ञाकरता आपल्याला गेलं पाहिजे. ते भगवान शंकर म्हणतात की सती आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रण नाही आहे, आपल्याला त्या ठिकाणी बोलवलेलं नाही आहे, आपल्याला त्या ठिकाणी निमंत्रण नसल्यामुळे जशी घरी पे आदले मान